आपण ओढ्याला पाणी देऊ शकतो. म्हणजे जर आर्थिक जलाशय भरल्यानंतर ते तो पाणी ओढ्याला येतोच, पण जेव्हा जर नसतं पाणी तर आपण एस्केप मधून पाणी देऊ शकतो. सर आपण देऊ शकता ना. आमची मागणी तीच आहे. तर आता बऱ्याच लोकांची मागणी आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यांना पण पाणी द्यायचंय, जोडवलेला पाणी द्यायचंय, झालं नाही. सर फक्त गेट आपल्या घरावर आपण गेट रिपेअरसाठी प्रोत्साहित केलेलं आहे. साहेब आज आपण बोलतोय 2017ची मागणी 2025 मध्ये, आणि आज तुम्ही उत्तर देताय गेट दुरुस्त नाही. नाही सर, 17ची मागणी होती ना. ऐका ना, जिथून कुठून पाणी येणार आता आपल्याला त्या पिरूरच्या तिथून मगरवाडीवरून पाणी देता येते ना स्टेपनं वॉटरला. सर एस्केप उघडत नसतं आपण खराब असल्यामुळे यांची दुरुस्ती केली नाही की ते जवळजवळ 10-5 वर्षाची मागणी आहे. माईक हॅलो एक मिनिट गेल्या 5 वर्षापासून मागणी आहे. तुंगत, ईश्वरवठा, नारायण चिंचोली आणि आदमसोल या 4 गावच्या शेतकऱ्यांचा आणि पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे. फक्त एक दरवाजा तुमचा नादुरुस्त असल्यामुळे तुम्ही तो पाणी सोडत. एक दरवाजा छोटा. हा एक मिनिट त्याचं उत्तर आहे. आपल्या ज्या आपण जाहीर पर्यटन काढतो कालवा समितीच्या ओढ्याला पाणी सोडा. साहेब तुम्ही अशा काही गोष्टी तांत्रिक सांगू नका. परत तुमचं तपासायला गेलो तर फुटपट्टी घ्यावं लागेल. ऐका, पाणी द्यायचंय, पाणी द्यायचंय, पाण्यासाठी नियम अटी लावू नका. पाणी त्यांना पण काही शेतकरी पाणी कुठे न्यायला लागले, त्याच्यावर काय कांदे पिकवते त्या ऊसच पिकवतात ना, मग त्याला वेगळा आणि ह्याला वेगळा नियम कसे. मग मुद्दा काय आहे, त्याला पाणी जात होतं, आपल्या त्या दुरुस्तीमुळे राहिले, तर त्याला ते दरवाजा दुरुस्त करणे आणि पाणी देणे तो एक विषय आणि जळोलीचा एक विषय, कोक नदी, तिन्ही विषय झाले पाहिजेत. येणाऱ्या आवर्तनाला आता ज्यावेळेस कालवा सल्लागार होईल, आवर्तन होईल, त्यात त्याला पाणी असलं पाहिजे. मडकापुरी